होतात। मला अतिशय आनंद होतो की 1000 जे काही एका आयडी वरून आपल्याला करता येतात। आता काही लोक तर मेसेज करून राहिले की भाऊ 2500 करून द्या, तुम्ही ती 1000ची हे वाढवून द्या, आम्हाला 2500 करायचे आहेत। त्यामुळे हा जो काही उत्साह काही कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे। अर्थात हे सगळं होत असताना काही मतदारसंघ अजूनही 20000च्या खाली आहेत, तर त्यांची नावं आपण घेतलेली आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय। थोडं लक्ष घातलं, काही याच्यामध्ये मागे राहण्याचं कारणच नाही आहे, थोडं लक्ष घातलं तर भाजपची यंत्रणा आणि भाजपचे कार्यकर्ते हे इतके सक्षम आहेत की थोडी प्रेरणा दिली, थोडी यंत्रणा लावली, थोडं पाठपुरावा केला तर कुठलाच मतदारसंघ 50,000च्या खाली राहू शकत नाही। ही भाजपची आज महाराष्ट्रामध्ये ताकद आहे। ज्या भाजपने 149 आणि 149 जागा लढून 137 आमदार आपले या ठिकाणी निवडून येतात, म्हणजे काय ताकद आपली आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। एवढा शक्तिशाली पक्ष आहे, जनतेचं एवढं समर्थन आहे। आता समर्थन देणाऱ्यांना सदस्यतेमध्ये परिवर्तित करून घेणं हे आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत लाभाचं आहे। म्हणून मला असं वाटतं की आता पुढचे 15 तारखेपर्यंत, म्हणजे आता आज तारीख किती 4, जवळपास 10-11 दिवस आहेत। 10-11 दिवसामध्ये म्हणजे रोज 5 लाख आपल्याला आता सदस्य करावे लागतील। ते जर आपण केले तर 15 तारखेपर्यंत 1.5 कोटीचा आपला हा जो काही टप्पा आहे तो आपण निश्चितपणे पार पाडू। त्याकरता पुन्हा एकदा नव्या जोमाने, कारण